चला एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीम कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. उद्या स्पर्धेचा निर्णायक अंतिम दिवस, उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एबी रॉयल जांभरोड अजित विरुद्ध हिराजी गोमाजी पाटील चषक 2025 क्रीडा स्पर्धेचं तिसरं पर्व. आजच्या दिवसातील अंतिम लढत आपल्या भेटीला येते. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. कॉन्फिडंट युनिट दोन्ही टीमकडे आपण बघत आहोत. विकास स्पोर्ट्स पवाळे आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश दहेगाव. श्री गणेश दहेगावनं जिंकला टॉस. पहिल्या डावामध्ये ते फलंदाजी करतायत. ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर गोलंदाजी अर्थातच क्षेत्ररक्षणासाठी 5 रन त्यांनी दिलाय प्रतिस्पर्धी विरोधी विकास स्पोर्ट्स पवाळेला. विकास स्पोर्ट्स पवाळेची फिल्डिंग सेट झालेली आहे. अगदी 2 मिनिटांच्या अवधीत ओपनिंग पेर पाठवावी लागेल. श्री गणेश दहेगाव, कमलाकर देशमुख अँड ऑल स्क्वॉड, ही सूचना आपण लक्षात घ्या. चला ऑफिशियल मयूर मार्के सर, मंदार राणे सर, आपण मैदानाचा ताबा घ्या. 4:33 झालेले आहेत. अगदी 2 मिनिटात अल्पावधीतच या निर्णायक बक्षीसपात्र फेरीच्या लढतीला आपण सुरुवात करत आहोत. ऑनलाईन व्ह्यूअर्सची आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. मध्यंतरी विद्युत पुरवठा काही काळास्तव खंडित झाला होता. थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचलं नव्हतं. मात्र पुन्हा एकदा ते सुरळीत सुरू झालेलं आहे. सर्व ऑनलाईन व्ह्यूअर्स वेलकम. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. बक्षीसपात्र फेरीची लढत जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचेल, उपांत्य फेरीमध्ये जाऊन पोहोचेल. चला सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत गोरख देशमुख आणि त्यांच्या समेत आपण बघत आहोत कमलाकर देशमुख. एक विशेषता डिके आज मी तुला सांगेल. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये गोरख देशमुख पहिल्या चेंडूवरती बाद झालेले, तर मागच्या दोन्ही सामन्यामध्ये कमलाकर देशमुखनं सामन्यावरचा किताब संपादित केलेला आहे. पायचं या सामन्यात गोरखवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे. आज खऱ्या सचिन देशमुखची अनुपस्थिती आहे, त्याच कारणासह गोरख देशमुखवरती आता निर्णायक सामन्यात विश्वास दाखवलाय. 2 सामन्यात तो अपयशी राहिला होता. झालं गेलं ते आता त्याला विसरावं लागेल आणि या सामन्यात विथ द बॅट आता त्याच्याकडून चांगला स्टँड अपेक्षित आहे श्री गणेश दहेगाव टीमच्या समर्थकांना. सामना सुरू होतोय. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाजीसाठी निखिल शिंदे. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सर सिग्नल इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड होईल. एक्स्ट्रा धाबेसोबत सध्या डाव सुरू झालाय. तो फलंदाजी करत असताना टीम श्री गणेश दहेगावचा. क्वार्टर फायनलचा सामना, बक्षीसपात्र फेरीची निर्णायक लढत सध्या आपल्या समोर रंगत असताना बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न. लाईन इथे देखील खराब आहे. 1 मोर वाईड. अजून एक धाव त्या ठिकाणी एक्स्ट्रा ऍड होत असताना पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. त्यानंतर ऑफसाईडच्या बाहेर आपण गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू बघितलेला आहे. अतिरिक्त 1 धाव, एक्स्ट्रा 2 धावा आणि एक्स्ट्रा 2 धावेसोबत या बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात सध्या धावफलकाला आकार देत असताना अतिरिक्त धावा शफल झाले. त्यानंतर हुक करत असताना बॉल आता काढलाय स्क्वेअर लेग फिल्डरच्या बाजूनं. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सरते शेवटी 2 मॅच मध्ये अपयश आल्यानंतर या मॅच मध्ये आता यशस्वी सुरुवात सलामीवीर गोरख देशमुखची. पहिला चौकार.
या चौकाराच्या सहाय्याने धावा संख्या सध्या गतिमान झालेल्या आपण बघत आहोत. 6 ऑन बोर्ड, 6 धावा दाफल कव्हर. चांगला लेग ब्रेक, हलकसा पेल आणि सिडीज. पंचांची स्वीकृती आली आहे. बॅटचा स्पर्श होता, पंचांचं बोट आबालाकडे. सरते शेवटी गोरख देशमुख पुन्हा एकदा माघारी परत आहेत. मात्र या मॅच मध्ये 4 धावा त्यांनी जोडलेल्या आहेत. 6 वरती पहिला धक्का श्री गणेश दहेगावला. बॅटिंगसाठी पाहिलं तर सुनील दाखल होत आहेत. पहिल्या सामन्यात सुनील यांची देखील फलंदाजी चांगलीच बहरली होती. कमी गतीने टाकलेला बॉल, मिस टाइम फटका, झेलची संधी बनली आहे. प्रमोद पवार संघनायक जज करतोय ऑन साइड रिजन मध्ये. त्याचा बाकअप काव कॉर्नर झोनला येत आहे. फलंदाज बाद. लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा धक्का आता दिलाय तो निखिल शिंदेनं. ही इज नाव ऑन हॅट्रिक. 6 ला दुसरा आदरा श्री गणेश दहेगावला. धावा संख्या 6, 2 धक्के बसलेले आहेत ऑन हॅट्रिक. बॅटिंग साठी पाहिलं तर रोशन दाखल होताना पाहायला मिळतात. निर्णायक लढत सध्या बक्षीसपात्र फेरीची सुरू असताना ऑन हॅट्रिक. बागफुटवर आले, डिफेन्स केला, फक्त सन्मान देत असताना रक्षात्मक पद्धतीने खेळतायत. विकेट अटॅकची संधी मात्र तिचं सोनं झालं नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावा संख्या सध्या स्थिरावलेली आपण बघत आहोत. स्कोर सध्या स्थिर. टीमची टोटल 6 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. हा ट्रॅकर बॅकफुट वरती आले, शफल झाले, तदनंतर सफल फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आक्रमण. बिग 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 हिट, सिक्सर. षटकारानं धावा संख्या गतिमान होत असताना आपण बघत आहोत एकूण 12 धावा दाफलकावर. समोरच्या दिशेने यावेळेला आक्रमण. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मयूर पतंगराव वेल जज अँड इक्वालिटी कन. या षटकामध्ये तिसरा धक्का दिलाय तो सरते शेवटी श्री गणेश दहेगावला. गोलंदाज निखिल शिंदेनं. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 12 ऑन बोर्ड. 12 धावा दाफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग साठी पाहिलं तर नवीन फलंदाज दाखल झालेले पाहायला मिळत आहेत.
कल्पेश देशमुख आणखीन एक जबरदस्त ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीसाठी कुमारची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ज्या कुमारची कामगिरी या अगोदरच्या दोनही सामन्यांमध्ये बहरदार आपण पाहिली होती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर धावसंख्या आपण बघत आहोत. सध्या स्कोरबोर्ड वरती एकूण पाहायला मिळतीये ती 12. मिस टाइम, जेलची संधी, मॅचची प्राइज विकेट एंड सिटीज. कमलाकर देशमुख आता माघारी परततोय. आणखीन एक मोठा धक्का, मोठा आदरा बसलाय तो टीम अर्थातच श्री गणेश दहिगावला. वन मोर विकेट डाऊन. फिल्डर उपस्थित झालेले आहेत. बॅकवर्ड पॉइंटला बॅकअप देण्याकरता एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. सिंगल धाब्याच्या सोबतीने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 13 धावा धावफलकावर. धावा संख्या 13 ऑन बोर्ड. कमी गतीने टाकलेला बॉल होता. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, गतीमध्ये विविधता आपण बघत आहोत गोलंदाज कुमार कडून. डॉट बॉल. धावा संख्या सध्या स्थिरावलेली, स्कोर 13. या षटकामध्ये पुन्हा एकदा कमालीची कामगिरी केलेली आहे. पहिल्या बॉलवरती कमलाकर देशमुख सारख्या गेम चेंजर बॅटरला बाद केलं. तिथनं कॉन्फिडन्स आता वाढलाय तो गोलंदाज कुमारचा. यावेळेस आक्रमण समोरच्या दिशेनं कल्पेश देशमुख. अधिकचा काळ तुम्ही त्याला शांत ठेवू शकत नाही. त्यानं त्याचा संयमाचा बांध आता फोडलाय. बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डावाचा हा मॅक्सिमम दुसरा षटकार. षटकाराच्या सरणा धावा संख्या पुन्हा एकदा गतिमान झालेल्या आपण बघत आहोत. एकूण स्कोर सध्या 19 ऑन बोर्ड. स्पीडअप अपेक्षित. दोन्ही टीम लक्ष सुद्धा. ऑन साइडला आणखीन एक पॉवर बॅक फटका. क्षेत्ररक्षक मात्र तो बनून राहील दर्शक. बॉल त्याच्या डोक्यावर फ्लाय होतोय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवर आक्रमण. षटकार. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची नुकताच उपस्थिती आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये लाभलेली आहे, राजेशदादा पाटील साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेला आहे. साहेबांच्या सोबतीने उपस्थित त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचा आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. विनंती आहे आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. मागच्या 2 षटकारानंतर सरते शेवटी कमबॅक कुमार कडून. डॉट बॉल. निर्णायक 2 षटकं संपली. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या सध्या धावफलकावरती आपण बघत आहोत. एकंदरीत 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांची अंती. 25 धावा.
षटक 2 समाप्त झालेले आहेत. धावसंख्या आपण बघत आहोत 2 ओव्हरची अंती. एकूण अंकित होत असताना दाफलकरती 25-25. नुकताच या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यानिमित्त राजाजी पाटील साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपल्या व्यासपीठावरती उपस्थित झालेला आहे. साहेबांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं आपल्या आयोजन समितीच्या वतीनं AB रॉयल्स जांभूड आयोजित विरुद्धात्मा हिराजी गोमाजी पाटील चषकाच्या निमित्त मनपूर्वक स्वागत. बॅटिंगसाठी नवनाथ सध्या स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक सध्या सुरू होतं. मयूर पतंगराव बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल डाऊन द लेग स्टिक. एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत निर्णायक तिसऱ्या षटकाचा आरंभ आपण बघत आहोत गोलंदाज मयूर पतंगराव कडून. अतिरिक्त एक धाव धावसंख्या सध्या सिंगल धावाच्या साह्याने पुढे पोहोचलेल्या आपण बघत आहोत. 26 सध्या 26 धावा स्कोरबोर्डवर. मिसटाईम फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित मात्र सरते शेवटी एलिमिनेशन मिळालंय. एससीडी बॉल फिनिश होतोय तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. धावसंख्या या षटकाराच्या साह्यानं पुढे मार्गस्थ होताना आपण बघत आहोत. 62 32 32 धावा पहिल्या बॉलवरती. षटकार. वाईडनं स्पेल सुरू झाल्यानंतर दबाव आता गोलंदाजावरती आपण बघत आहोत. शफल आकार असून खेळण्याचा प्रयत्न. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले ते सिरीज. यष्ट्यांवरती पाय स्पर्श होतोय तो नवनाथ यांचा आणि ते आता माघारी परत आहेत. धक्का बसतोय या मॅच मध्ये. 32 वरती 5वा. षटकार तिसऱ्याला हिट विकेट. बॅटिंग साठी पाहिलं तर जगन दाखल होत आहेत. शॉर्ट ऑफ गुडलेन स्टिअर करण्याचा प्रयत्न. कट केलाय. थर्ड मॅन आणि गली पॉइंटच्या वरून आउटफील्ड प्रचंड वेगवान. बॉल डीप थर्ड मॅन सीमारेषा फोडतोय. चौकार. 4 धावा. वन फॉर दी ओव्हर हा कॉल आता करण्यात आलेला आहे. एका अतिरिक्त उचलीची ताकीद आता गोलंदाजाला दिलेली आहे ती ऑनफिल्ड अंपायरनी. धावासंख्या 36. 5 धक्के बसलेले आहेत. निर्णायक तिसरं षटक सध्या सुरू असताना मयूर पतंगराव बॉलिंग मार्कवर. लोवर फुलटॉस बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली. सॉफ्ट हँडली खेळतायत. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झालेले आहेत. आणखीन एक धाव येताना दिसेल. सिंगल धावेच्या सोबतीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत. पुढे मार्गस्थ होत असताना आतापर्यंत 37 धावा सध्या दाफलकरती. स्टील 2 to go. स्ट्रायकर एंडला इन्फॉर्म बॅटर आपण बघत आहोत कल्पेश. खोलात होता बॉल. अपील झालेलं आणि पंचांची स्वीकृती. एससीडीज पंचांची अधिकृत स्वीकृती अधिकृत मान्यता आलेली आहे. पंचांनी दाद स्वीकारली आहे. फलंदाज बाद. कल्पेश देशमुख माघारी परत आहेत. 36 वरती 6वा धक्का टीम श्री गणेश दहिगाव क्रिकेट संघाला.
स्कोरकार्ड चांगलं मेंटेन झालेलं आहे, मात्र पार्टनरशिप बिल्डअप झाली नाही. शॉर्ट कॅमी आपण पाहिलेला आहे तो कल्पेशचा नुकताच जो समाप्त झालेला आहे. बॅटिंगसाठी राहुल शॉर्ट ऑफ गुडलिन तो होता, बॅकफुटवर आले, पूल केले, ऑफसाईडला मिडविकेटला फिल्डर उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग मिळेल ती, फक्त एक सिंगल धाव. तिसऱ्या षटकाची याचबरोबर सांगता होत असताना एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 ओव्हरच्या अंती टीमची धावसंख्या 6 गटांच्या मोबदल्यात 38 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत धावफलकावर. द्वितीय फेरीतील दुसऱ्या लढतीत एक चेंडू 3 धावेची आवश्यकता असताना आपला शिवा षटकाराने तो सामना संपवला होता. पराग वारेस भालुकच्या गेच गोलंदाजीसाठी 14 षटकात सध्या नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रतापची. स्टाकर इनला राहुल, पहिला बॉल बॅकफुटवर आले, पूल केल्या, ऑन साइडला फिल्डर उपस्थित झालेले आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग, सीमा रेषेच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघत आहोत. डीप मध्ये बॅकअप साठी खेळाडू पुढे सरकले होते. वैभव ज्याचा अॅक्युरेट थ्रो विकेट किपर एंडला, एक सिंगल धाव येताना दिसेल. सिंगल धाव्याच्या सोबतीनं धावा संख्या 39. फुल लेंथ हवं तसं टायमिंग बिल्डिंग झाला नाही. पहिला चेंडू सिंगल धाव, स्ट्राईक रोटेट केली सिनियर प्लेअर जगन शेलकेकडे, मात्र त्याला हवं तसं कंट्रोल, हवं तसं नियंत्रण बॅटच्या फ्लो वरती ठेवता आलं नाही. वेगवान फ्लो होता बॅटचा, मात्र चेंडू बॅटचा संपर्क तो हवा तसा घडवू आणू शकला नाही. अपेक्षित तो राहिला. डॉट बॉल, धावा संख्या स्थिर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 39 धावा. 4 चेंडू पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ श्री गणेश दहेगाव, कारण समोर चॅलेंज तगडे विकास स्पोर्ट्स पवाडे क्रिकेट संघाचं. मिस टाइम फटका, झेलची संधी, यष्टी रक्षक हेमंत चौधरी यांचं चांगलं बॅकअप आलंय. प्रतापला पहिले शिवाय सांघिक सफलता 7वी विकास स्पोर्ट्स पवाडे क्रिकेट संघाकरता. फलंदाज माघारी जगन शेलके परत आहेत तंबूच्या दिशेला. आणि बॉल शेवट होतोय तो सीमा रेषेच्या बाहेर. कॉन्फिडन्स स्टार्ट फ्रॉम महेंद्र, अर्थातच माही षटकार. धावा 45. फुल टॉस, ड्राइव्ह केला समोर, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, एक सिंगल, सेकंडचा कॉल, विकेट कीपर एंडला थ्रो आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज महेंद्रला आता माघारी यावं लागेल, मात्र त्याचं काम त्यानं फतेह केलेलं आहे. मोहीम त्यानं फतेह केलेली आहे. 2 चेंडूत 7 धावेचा त्याचा शॉर्ट कॅमिओ या सामन्यात फार निर्णायक असेल, इम्पॉर्टंट असेल तो टीम श्री गणेश दहेगाव क्रिकेट संघासाठी. धावा संख्या 46, 8 धक्के बसलेले आहेत. नुकताच धावचीत होत असताना माही माघारी परतलाय. अंतिम एक चेंडू बाकी आहे. बॅटिंगसाठी पाहिलं तर दाखल झालेले पाहायला मिळत आहेत.
हर्षद 10व्या क्रमांकावरती. विकेट जरी गमावल्या असल्या तरी देखील चांगली टोटल या सामन्यामध्ये उभारली आहे. ती पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर श्री गणेश दहेगावनं. स्विंग अँड मिस, अंतिम चेंडूवाला डॉट. धावचीच्या स्वरूपात हर्षद माघारी परततोय. 9वा धक्का 46 आकड्यावरती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर श्री गणेश दहेगावला बक्षीसपात्र फेरीमध्ये जिंकण्यासाठी आता द्वितीय सत्रात 47 धावेचं टार्गेट. उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. क्रीडा स्पर्धेचं तिसरं पर्व उद्या अंतिम अखेरचा दिवस. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न 8 संघांचा सहभाग उद्या आपल्याला निर्णायक महत्वपूर्ण 4थ्या दिवसात संडे फंडे पॅक क्राऊड अनुभवायला मिळेल. ऑलरेडी मेगा फायनल मध्ये जय बजरंग मानिवली संघ दाखल झालेला आहे. मध्ये कोण विन होईल हे देखील पाहायचं आहे. ऑन स्क्रीन आपण बघत आहोत आकर्षक कोंबडा जो संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल त्याच्यासाठी हरेशजी रांजणे यांच्या वतीनं उद्याचे ड्रॉ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या निर्णायक क्रीडा स्पर्धेचा 4था दिवस असेल. चालू आहे कॅमेरा ते राहू दे रे दिनेश चालू त्यांनी पण काय पटवलंय पटवलं. 47 टू विन 47 धावेचं लक्ष सेट झालेलं आहे. सलामीवीर हेमंत चौधरी त्यांची सोबत देण्यासाठी मयूर पतंगराव सध्या मैदानामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बक्षीसपात्र फेरीची लढत संध्याकाळचं हे मनमोहक वातावरण निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये पार पडणारा टेनिस बॉल क्रिकेट जगताचा अद्वितीय आणि अद्भुत सोहळा अर्थातच विरुद्धात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2024. सलामीवीर हेमंत चौधरी साखर यांना त्यांची सोबत देतोय मयूर पतंगराव. सामना सुरू होतो दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. गोलंदाजीसाठी पाहिलं तर कल्पेश देशमुख फ्रंटलाईन गोलंदाज श्री गणेश दहेगावचे तयार होत असताना महत्वपूर्ण लढत द्वितीय सत्र. पहिला चेंडू पहिला बॉल आक्रमण समोरच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. मिडाफरून पाठलाग सुरू होता सरते शेवटी बॉल अडवण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. दुसरा धाब्याचा प्रयत्न त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे ती ऑनफिल्ड अंपायर मंदार राणे सरांनी. टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. एक्झॅक्टली दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात मयूर पतंगराव सुरक्षित आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये ते ऑन टाइम पोहोचले की नाही हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. त्याच कारणास्तव टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. बॅट्समन इज सेफ. फलंदाज सुरक्षित येत आहेत त्या 2 धावा आणि बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या डाव सुरू झालाय विकास स्पोर्ट्स पवाडे क्रिकेट संघाचा. डेंजर झोन मध्ये गोलंदाज येतो हीच ताकीद त्या ठिकाणी मंदार राणे सरांनी दिलेली गोलंदाजाला. स्ट्रायकरला हेमंत चौधरी.
47 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. 47 धावेची आवश्यकता. महत्वपूर्ण द्वितीय सत्रात बक्षीसपात्र फेरीची लढत. दोन्ही संघांनी 2-2 सामने यापूर्वी जिंकलेले आहेत. मात्र वर्तमान स्थितीला महत्व द्यावं लागेल या सामन्यात दोन्ही टीमला. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. क्षेत्ररक्षक पाठपुऱ्या परिस्थितीत पुन्हा एकदा आपण बघत आहोत. इनफिल्ड मधून पोहोचलेले आहेत नवनाथ. गुड फिल्डिंग तोपर्यंत मिळत आहेत. त्यात 2 धावा आणि या 2 धावेसोबत धावसंख्या दाफलकरती एकूण अंकी झाली ती 4. 4 ऑन बोर्ड. 4 धावा सध्या स्कोरबोर्डवर. हेमंतची जबरदस्त सुरुवात. 47 धाब्याचं लक्ष सध्या चेस करत असताना जो स्टार्ट हवा होता मांडाटरी पॉवर प्ले मध्ये तो स्टार्ट सध्या दिला आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना हेमंत चौधरीनं 2 बॉल मध्ये 2 डबल. टीमची टोटल दाफलकावरती पाहायला मिळते 4. स्ट्रेट बॅटन लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. मिड ऑफचा फिल्डर आतमध्ये त्याचा आता फायदा घेतला. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचू शकला की नाही ते आता पाहावं लागेल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. एसीडीज टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. टेलिकास्ट टीमच्या साह्यानं आपण आता बघत एक्झॅक्टली काय घडलं. अटेम्प्ट सुरू होता लॉंग ऑफ. ऑन साइडला दिशा देतात. बॅकवर्ड स्कोर लेगला आणखीन एक चौकार. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक संपतंय. धावा संख्या 16. हेमंत चौधरी 47 धाव्याचा पाठला करत असताना पहिल्या षटकात 16 धावा त्यानं स्कोर केलेला आहे. ड्रीम अँड आयडियल स्टार्ट. स्वप्नवत कामगिरी या मॅच मध्ये सध्या करत असताना संघ आपण बघत आहोत श्री गणेश दहेगावच्या विरोधात विकास स्पोर्ट्स पवाळे. 18 चेंडू 3 षटक 10.33 धाब्याची आवश्यक धावगती. 31 धाब्याची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये विजय करता. 31 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. बॉलिंग मार्कवरती यंगस्टर हर्षदला आता इन्व्हाइट केलेलं आहे. स्पीडअप अपेक्षित आहे श्री गणेश दहेगाव. सूचनेकडे लक्ष सुद्धा अधिकचा वेळ आपण घेऊ नका. दुसरं षटक बॉलिंग मार्कवर हर्षल. पहिला बॉल कमी गतीने टाकला होता. इनसाइड एज होती. झेल सुटलेला यष्टीरक्षक जगन शेलकेकडून. कठीण कार्य असतं जेव्हा यष्ट्यांच्या लगत तुम्ही उभे असता. कॅचेस तुम्ही पकडत असता. जास्त वेळ नसतो तुमच्याकडे. त्याच कारणासह प्रतिक्रिया कमी झालेली आपण बघत आहोत. हवा तसा रिस्पॉन्स आला नाही. विकेट किपर जगनचा पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप. मयूर पतंगरावला जीवदान. दुसरा बॉल लाईन इथे चांगली आहे. स्टंपिंग साठी अपील झालंय आणि आता स्टोअरलेग अंपायरने विचारणा केली आहे ती थर्ड अंपायरची अर्थातच टीव्ही अंपायरची. एसीडीज
स्विंगिंग यॉर्कर क्लीन बोल्ड लेग स्टिक आणि त्या समेत मिडल स्टिक आता पडली आहे. मॅचची प्राइज विकेट इन्फॉर्म बॅटर हेमंत चौधरी माघारी परत आहेत. वॉट अ बॉल बॉल ऑफ द टुर्नामेंट फ्रॉम हर्षद. फलंदाज बाद हेमंत माघारी परत आहेत. असताना आपण बघत आहोत हर्षद 14 चेंडू 30. आक्रमण केले समोरच्या दिशेनं पीपी प्रमोद पवारचा फटका आणि त्यावरती बसलाय 440 आणि त्याच्या सोबत श्री गणेश दहीगावला मागच्या 4 बॉलवरती जो दबाव बनवला होता तो दबाव आता झुगारून लावलाय आणि काय सुरुवात केली ती सगळ्याक पवारनं. पवारचा पलटवार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लांबच लांब दूरच दूर आउट ऑफ द पार्क. युजिक मॅक्सिमम सलगचा दुसरा तडाखा बुलंदी पॉवरफुल हिट षटकार. पुन्हा एकदा वापसी सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक टीम विकास स्पोर्ट्स पवाळेचं. धावसंख्या 29. षटक 2 संपलेली आहेत. अधिकचा बळ घेऊ नका श्री गणेश दहीगाव. फिल्डिंग लगेच सेट करावी लागेल. 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी आता आवश्यकता या मॅच मध्ये आपण बघत आहोत 18 धावेची. बारा चेंडू 18 धावा हे समीकरण. महत्वपूर्ण सामना बशत पात्र फेरीची लढत श्री गणेश दहीगाव आणि त्यांच्या विरोधात विकास स्पोर्ट्स पवाळे या दोन टीमच्या दरम्यान बॅटल. 47 चा पाठलाग सध्या सुरू आहे. 2 षटकात 29 बनवल्या गेल्या. सध्या या मॅच मध्ये समीकरण आपण बघत आहोत 12 चेंडू 18 धावेचं. बारा चेंडू 18 फिल्डिंग लगेचच सेट कर. सेट करा. 12 चेंडू 18 धावा. गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत गोरख देशमुखचा वापर आता करण्याचं ठरवलेलं आहे. या अगोदर 2 सामन्यांमध्ये गोरखला गोलंदाजी दिली नव्हती, मात्र हा धाडसी निर्णय डीके मित्र मनेल घेतलाय श्री गणेश दहीगावनं. स्टाकरेडला मयूर पतंगराव. पहिला बॉल अर्ध्या विकेटवरती समोरच्या दिशेनं फोर्स केला. मिसफिल्ड मिस्टेक लॉंग ऑफला जरूर झाली होती, मात्र तोपर्यंत फक्त एकच धाव येताना दिसेल. सिंगल धावेच्या साहाय्यानं सध्या स्कोरबोर्ड आपण बघत आहोत 30 धावा दाखल करती. 11 चेंडू आणि 11 चेंडूत विजयासाठी 17 धावेची आवश्यकता. दुसऱ्या षटकात काय स्टार्ट केलं होतं. हा ट्रॅकर फुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम. जेलची संधी बनली आहे. मॅचची प्राइज विकेट आणि ती सध्या संपादित केली होती गोलंदाज गोरख देशमुखनं. फलंदाज बाद प्रमोद पवार. संगनायक माघारी परततोय. 30 वरती दुसरा झटका.
टीम विकास स्पोर्ट्स पवाळे. बॅटिंग करता दाखल झालेले 10 चेंडू 17 धावा आहे समीकरण. संघनायक प्रमोद पवारचा फ्लाइंग स्टार्ट मात्र फिनिशिंग टच तो देऊ शकला नाही. शॉर्ट कॅमेरा 3 चेंडू 12 धावेचा त्याचा समाप्त झालेला आहे. गौरव देशमुखनं या मॅच मध्ये आशेचं किरण आता पल्लवित केलेलं आहे. फिल्डिंग करत असताना श्री गणेश दहेगाव क्रिकेट संघाकरता स्पीडअप अपेक्षित 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावेची आवश्यकता. 17 मोर रिक्वायर्ड इन रिमेनिंग 10. लाईन इथे चांगली आहे. ऑफ टर्मच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न करत होते निखिल. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहताय जरूर, मात्र पंचांचा सिग्नल त्याला जो अपेक्षित होता तो आला नाही. डॉट बॉल धावा संख्या स्थिरावलेली. स्कोर 30. राजकारण सरडा आणि क्रिकेटचा खेळ कधी आपला रंग बदलेल हे सांगता येत नाही. तशीच काही परिस्थिती सध्या या मॅच मध्ये निर्माण झाली श्री गणेश दहेगाव आणि विकास स्पोर्ट्स पवाळे क्रिकेट संघाकरता. 9 चेंडू 17 धावा. लाईन इथे देखील मिस करण्यात आलेली आहे. लागोपाठचा दुसरा बॉल दबाव आता बनवला गोलंदाज गौरव देशमुखनं. जशी विकेट डीके त्याला मिळाली कॉन्फिडन्स त्याचा वाढलेला आहे, आत्मविश्वास त्याचा ग्रो झालेला आहे आणि त्याच कारणास्तव या सामन्यात सध्या तो हावी होत असताना आपण बघत आहोत. सलगचे 2 डॉट, धावा संख्या स्थिर 30 धावा. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 17 धावा. ऑनलाईन विव्हरची देखील संख्या आता हळूहळू वाढू लागली आहे. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट. हवं तसं टायमिंग नव्हतं. एसटी रक्षकाची चपलता आणि अपील ते पंचांनी स्वीकारलंय, मात्र टीव्ही अंपायरची मदत आता स्कुरलेग अंपायर मयूर मार्के सरांनी मागितली आहे. या मॅच मध्ये कंट्रोल वॉर रूम मध्ये देखील भरपूरदा इन ऍक्शन आपण पाहिलेलं आहे. टीव्ही अंपायरला निर्णय अगदी थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाकी फिल्डरला रिक्वेस्ट आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. हाय व्होल्टेज सामना आहे. प्रत्येक धाव, प्रत्येक बॉल, प्रत्येक विकेट महत्वाची. त्याच कारणास्तव आता स्कोरलेग अंपायर मयूर मार्के सरांनी हा निर्णय आपल्या टेक्निकल टीम कडे सोपवलेला आहे. बॅट्समॅन इज आउट. फलंदाज बाद. निखिल शिंदे स्टंपिंगच्या स्वरूपात आता माघारी परततोय आणि 30 वरती धक्का तिसरा. मॅच मध्ये आता नाट्यमय वळण या सामन्यानं आता कलाटणी घेतली आहे आणि सध्या सरशी आपण बघत आहोत. फिल्डिंग करत असताना श्री गणेश दहेगाव क्रिकेट संघाची. वॉटर स्पेल फ्रॉम गौरव देशमुख, ज्यानं 3 सामन्यात फलंदाजी हवी तशी अपेक्षित केली नव्हती, मात्र महत्वपूर्ण बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात गोलंदाजीमध्ये खास करून त्याची कामगिरी आता बहरली आहे. समीर पवार हार्ड हिटर, फिंच हिटर, स्लॉग हिटर, त्याच्यावरती हा सामना संपवण्याची जबाबदारी आता सोपवली आहे संघ कर्णधार प्रमोद पवारनं. 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 17 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलच्या स्पेलमध्ये अवघी 1च धाव खर्च केली आहे, ती गोलंदाज गौरव देशमुखनं. त्या मोबदल्यात 2 सफलता त्यानं संपादित केलेल्या आहेत. 7 बॉल 17. 17चा खतरा आता कोणावरती. फटका मिसला नाही. कल्पेश देशमुख जेलपर्यंत पोहोचू शकले नाही. दुसऱ्या धावेचा कॉल सुरू होता. तू मे हा हा नाना येस नो. सरतेशेवटी वेट अँड वॉच दोन्ही फलंदाजांनी नकार दर्शवलेला आहे. एक सिंगल धाव. तिसऱ्या षटकाची सांगता एंड ऑफ ओव्हर नंबर 3. धावा संख्या 31. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी आता 16 धावेची आवश्यकता. 6-16चं समीकरण. बक्षीसपात्र फेरीचा सामना मात्र अधिकचा वेळ घेऊ नका श्री गणेश दहेगाव. फिल्डिंग तुम्हाला लगेचच सेट करावी लागेल. सूचना लक्षात घ्या.
उद्या या क्रीडा स्पर्धेचा तिसऱ्या पर्वातील अंतिम दिवस, उद्या शेवटचा दिवस. पहिला सामना गोरखगड देहरी बी त्यांच्या विरोधात शुभ्रेमी नारायणगाव, दुसरा सामना जय गावदेव खानिवरे त्यांच्या विरोधात रविराज भास्कर जांभुडे, तिसरा सामना जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे त्यांच्या विरोधात आदर्श 11 धानिवली, चौथा सामना शिवप्रेमी शिरगाव त्यांच्या विरोधात MS11 जय गावदेव क्रिकेट संघ चाफेवाडी पठार. उद्या 9 मॅचचं मोठं शेड्यूल आहे. सर्व सहभागी संघांना आयोजन समितीच्या वतीनं सूचना आहे, आपण नियोजित वेळेच्या 10 ते 15 मिनिटं अगोदर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. या सामन्याच्या उत्तरार्धात पूर्वार्धात जे काही घडलं ते दोन्ही टीमला विसरून जावं लागेल. असं म्हणतात ना, फ्युचर इज इन युअर हँड, तूच तुझ्या भविष्याचा शिल्पकार. त्या उक्तीप्रमाणे 6 चेंडूत या 16 धावा आता बनवाव्याच लागतील. समीर पवार आणि त्याची आर्मी विकास स्पोर्ट्स पवालेला. मात्र समोर चॅलेंज तगडं आहे श्री गणेश दहेगावचं, हे देखील विसरून चालणार नाही. पहिला बॉल आक्रमण समोरच्या दिशेनं मधोमध खेळतायत क्षेत्ररक्षक तोसील का पायाच्या साहाय्यानं बॉलला अडवण्याचा प्रयत्न, तो फसला. बॉल फिल्डरच्या दोन्ही पायांमधून फरार होतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. मिसफील्ड मिस्टेक, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, मोबदला तर मोजावाच लागेल. चौकार. मिसफील्ड लॉंग ऑनला गौरव देशमुख कडून चौकाराच्या सहाय्याने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत. एकूण अंकित झाले ते 35-35. 5 चेंडू 12 धावा. बागफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. फक्त एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल धाव्याच्या सोबतीनं सध्या धावसंख्या दाफलकरती. एकूण अंकित झाले 36-36 धावा. 4 बॉल आता बाकी आहेत आणि या 4 बॉल मध्ये विजयासाठी 11 धावेची आवश्यकता. दुसरा सामना जो आज संघ या बक्षीसपात्र फेरीमध्ये खेळतो त्याचा कारण एकमेव फिंचिटर प्रताप ज्यांना 1 बॉल 3 धावेची आवश्यकता असताना पराग वॉरियर्स बालूकच्या अगेन्स्ट तो गोल्डन षटकार ठोकला होता. तसाच काहीसा रोल आता अदा करावा लागेल मयूर पतंगरावला. 4 चेंडू 11 यष्ट्या दाखवल्या आणि आता त्या वाकवल्या गोलंदाज सुनील फलंदाज बाद. त्रिफलाची यू मिस, आय विल डेफिनेटली दांडी गुल. मयूर पतंगराव परतलाय माघारी. 36 वरती 14 धक्का विकास स्पोर्ट्स पवाडे क्रिकेट संघाला. आपल्याला पाहायला मिळतंय मयूर पतंगराव माघारी परतलेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर स्लॉगेटर त्यांची चर्चा या अगोदर आपण केली होती. प्रताप मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आज एकदा तर कारनामा प्रतापनं केलाय. आता 3 चेंडू 11 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा संघनायकानं विश्वास त्याच्यावरती दाखवलेला आहे. असं म्हटलं जातं संगीत सुन के ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, इसलिए आज भी पूजा जाता है उस पत्थर को, क्योंकि इस दुनिया में विश्वास लायक इंसान नहीं मिलता. मात्र संघ कर्णधार प्रमोद पवारनं आता विश्वास दाखवलाय या मॅच वरती. बॅटर प्रताप वरती ज्यानं पराग वॉरियर्स बालूच्या अगेन्स्ट गोल्डन 6 ठोकत विजय संपादित करून दिला होता विकास स्पोर्ट्स पवाडेला. क्षमता त्याच्याकडे, कौशल्य त्याच्याकडे, गुणवत्ता त्याच्याकडे. मात्र महत्वाच्या क्षणाला आता त्याला देखील आपली कंबर कसावी लागेल. क्रिकेट खेल नहीं है बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छे अच्छों का, असं उगाच म्हटलं जात नाही. 3 बॉल 11. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेनं बॅकअप साठी खेळाडू उपस्थित झालेत. वेलफील्ड एक सिंगल धाव येताना दिसेल, सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. समीर पवारची आता अग्निपरीक्षा आहे, ज्याच्याकडे भरपूर साऱ्या वर्षांचा अनुभव, एक्सपिरियन्स. असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम गुरु असतो. तो अनुभव आता या मॅच मध्ये पणाला लावा लागेल. एकीकडे श्री गणेश दहेगाव जो संघ त्याला पराभव नाहीये मंजूर, मात्र दुसरीकडे धावांसाठी पाठला करत असताना विकास स्पोर्ट्स पवाडेला विजय आहे जरूर. हा सामना सध्या आपण बघत आहोत. 2 बॉल 10 धावा.
हा बॉल निर्णायक. या बॉलवरती बाउंड्री 4 आला, सिक्सर आला तर मॅच ऑन असेल विकास स्पोर्ट्स पॉवलेसाठी. डॉट बॉल विकेट आली तर मात्र सामना टर्न होईल श्री गणेश दहेगावच्या बाजूने. 2 बॉल दा फुलटॉस आणि फुलटॉस सोडेल ते नाव समीर पवार कसलं. बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. युजिट टायगर अभी जिंदा मेरे बॉस. सिक्सर. आता धडधड वाढली आहे. हृदयाचे ठोके आता वाढलेत दोन्ही टीमच्या पाठीराख्यांचे समर्थकांचे. सामना जनरल वॉर्ड मधून हळूहळू आता आयसीयू वॉर्ड मध्ये शिफ्ट झालेला आहे. प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड, त्यांच्या काळजाचे ठोके चुकवणारा सामना, मेंदूला सुन्न करून टाकणारा सामना, रोमांचक रोमहर्षक चित्तथरारक सामना. सामना जिंकेल कोण? हू विल ऑन द मॅच. 2 बॉल 10 ची गरज होती. फुलटॉसवर षटकार आला. आता 1 बॉल, आवश्यकता 4 धावेची. बॅटर समीर पवार की बॉलर सुनील, श्री गणेश दहेगाव की विकास स्पोर्ट्स पवाळे. हा देखील फुलटॉस, मात्र टायमिंग चांगलं जुळलं नाही. बॅकअपसाठी फिल्डर, त्यावरती मिळेल ती फक्त 1 धाव. आणि या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीत ग्रुप सी मधून टेबल टॉप करत विजय संपादित केलाय तो टीम श्री गणेश दहेगावनं. मनपूर्वक अभिनंदन श्री गणेश दहेगाव. टफ अँड हार्ड लक. ऑल द बेस्ट आपण देऊयात विकास स्पोर्ट्स. पुरस्काराची घोषणा आपण करत आहोत. सामन्याला कलाटणी देणारं ज्याचं 3रं षटक अवघ्या 2 धावा खर्च करत असताना 2 धक्के त्यानं दिले. आज बॅटिंग मध्ये त्याने कमाल केली नाही, मात्र गोलंदाजीची जी संधी संघटकांना निर्माण केली त्या संधीचं सोनं त्यानं केलं. गोरख देशमुख ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये गोरख आपला सामनावीराचा अवॉर्ड कलेक्ट करा आणि या सामनावीराचा पुरस्काराचं वितरण आपण आपल्या मॅनेजमेंट कमिटीच्या मेंबरच्या शुभ हस्ते करत आहोत. नुकताच व्यासपीठावरून ज्यांनी आपली रजा घेतली ते TDC बँकेचे संचालक राजेशदादा पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांचं देखील पुरुष एकदा आमच्या आयोजन समितीच्या वतीनं विरोधात्मा हिराजी गोमाजी पाटील चषकाच्या निमित्तानं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत गोरख देशमुखला. सर्व ऑफिशियलला सूचना आहे, समालोचक त्याचबरोबर पंच, लाईव्ह टीम. उद्या बरोबर 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. उद्याचं शेड्यूल मोठं आहे. पहिला बॉल बरोबर 9 वाजता पडेल. आपली उपस्थिती नसेल तर मग चालान काटलं जाईल, ही सूचना लक्षात घ्या. सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत गोरख देशमुखला. गोरख या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला अवॉर्ड स्वीकारा. 1 चेंडू 4 धावेची आवश्यकता असताना लो फुलटॉस वरती समीर पवारला मात्र पलटवार करता आला नाही. असं वाटलं होतं 1 बॉल षटकार आला तदनंतर चौकार येईल, मात्र श्री गणेश दहेगाव संघानं अंतिम बॉल पर्यंत या मॅच मध्ये कंबर कसलेली आहे. आकर्षक कोंबडा हरेशजी रांजणे यांच्या वतीनं त्याचबरोबर सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण आपण त्या ठिकाणी करत आहोत कल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते. मंदार राणे सर मेन स्टेजचे संपर्क सध्या 2 मिनिटं. मंदार राणे सर. सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत तानाजी दादा बिराडे यांच्या शुभ हस्ते. गोरख ठरला या सामन्याचा सामनावीर, ज्याची निर्णायक 3रं षटकात भरभर कामगिरी. अवघ्या 2 धावा देत असताना 2 धक्के त्यानं दिले. तो गोरख या सामन्याचा सामनावीर. तानाजीदादा बिराडे, विश्वासदादा लिंगे त्याचबरोबर बंधुदादा दस, चंद्रकांत दादा बिराडे या आपल्या लाडक्या दिदींच्या शुभ हस्ते या सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. त्याचबरोबर संघ क्वालिफाय झाला त्यासाठी आकर्षक कोंबडा आपण भेट देत आहोत श्री गणेश दहेगावला. क्रीडा स्पर्धेचं महत्वपूर्ण
तिसरं पर्व सुपर 4 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ आज आपल्याला मिळालेला आहे तो श्री गणेश दहेगाव